हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत ग्लास बॉटलवरचं स्टिकर आणि ग्ल्यू कसं काढायचं. आपण कॉफी किंवा लोणचं किंवा काही आणलं आणि ते ग्लास बॉटलमध्ये असेल ना, तर आपल्याला परत त्या ग्लास बॉटल रियूज करायच्या असतात. पण त्यावरील स्टिकर आणि जे ग्ल्यू असतं ते काही निघत नाही इझिली. सुरीने खरवडूनसुद्धा उपयोग होत नाही आणि ग्लास बॉटलचा लुकही खराब होतो. पण काळजी करू नका, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपी आणि घरच्या घरी करता येणारी ट्रिक दाखवणार आहे, ज्यामुळे ग्लास बॉटलवरचं स्टिकर आणि ग्लू इझिली निघेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी ना आपल्याला गरम पाणी पाहिजे. पाणी गरम पाहिजे पण उकळतं नको. खूप उकळलेलं पाणी आपल्याला नको आहे, गरमच पाहिजे. कारण की काचेची बाटली आहे आणि काचेची बाटली जर तुम्ही डायरेक्टली असं उकळत्या पाण्यात टाकली ना, तर ती काचेची बॉटल फुटू शकते. म्हणून आपल्याला गरम पाहिजे, उकळतं पाणी नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आता ही बॉटल आहे ना, आपण ह्या पाण्यामध्ये ठेवूया. 15 ते 20 मिनटं ठेवायची, म्हणजे ह्याच्यावरचं जे स्टिकर आहे आणि जे ग्ल्यू आहे ते थोडं नरम होईल आणि मग आपल्याला काढायला इझी पडेल. मग असंच आता मी ही बॉटल आहे ना 15 ते 20 मिनटं अशीच या पाण्यामध्ये ठेवून देते. काही स्टिकर्स जे प्लास्टिक फॉर्ममध्ये स्टिकर असतं ना, ते पटकन इझिली निघतं. ते 5 ते 10 मिनटं जरी ती बॉटल तुम्ही पाण्यामध्ये ठेवली ना, तरीसुद्धा ते स्टिकर निघतं. पण ह्या बॉटलला मी जरा 15 ते 20 मिनटं तरी ठेवते पाण्यात आणि मग नंतर काढते. आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. स्टिकर निघतं आहे का नाही ते बघायचं आधी. स्टिकर निघत असेल तर चांगलं, पण स्टिकर निघत नसेल तर अजून 15 ते 10 मिनटं परत गरम पाण्यात तशीच ती बॉटल राहून द्या आणि मग नंतर काढायचा प्रयत्न करा स्टिकर. आता तुम्ही बघू शकता स्टिकर हे प्रॉपरली निघतं आहे. तर मी एका साईडून स्टिकर काढते. हे स्टिकर्स काढण्यासाठी पटापट जर काढायचं असेल ना, एखादा शार्प ऑब्जेक्ट घ्यायचं. तुम्ही सुरी वगैरे घेऊ शकता आणि सुरीने पटापट हे स्टिकर काढू शकतात. आता मी हे सगळं स्टिकर काढून घेते. आता स्टिकर तर आपला काढून झालेला आहे, पण एक छोटी समस्या बाकी आहे. अनेक वेळा काय होतं, स्टिकर काढल्यानंतर ना त्यामागचं जे ग्ल्यू असतं ते तसंच राहतं आणि ह्या चिकटपणामुळे काय होतं, जी बॉटल आहे ना ती हाताला आपल्या चिकटते आणि त्याच्यावर धूळही पटकन बसते आणि मग ही अशी बॉटल चांगली दिसतही नाही ज्याच्यावर ग्ल्यू आहे. आता हा ग्ल्यू कसा काढायचा ते आपण बघूया. चिकटपणा काढण्यासाठी मी एक स्क्रबर आणि त्याच्यावर डिशवॉश घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा स्क्रबर आपण तिथेच फिरवायचे जिकडे चिकटपणा आहे, तिथेच घासा. फक्त कसं गोलाकार फिरवत राहा, म्हणजे जास्त जोरही लावायची गरज नाही. काही वेळातच हा ग्ल्यूसुद्धा संपूर्ण निघून जाईल. आता तुम्ही बघू शकतात ह्या ग्लास बॉटलवरचं ग्ल्यूसुद्धा निघालेलं आहे. मी बॉटल चांगली धुवून घेतलेली आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकतात कुठेही ग्ल्यू राहिलेलं नाही आहे. स्टिकरसुद्धा निघालं, ह्याचं ग्ल्यूसुद्धा निघालेलं आहे. पण तुमच्या बॉटलवर ना अजूनही तुम्हाला असं वाटत असेल चिकटपणा आहे, तेवढं अजूनही निघालं नाही आहे. कारण की प्रत्येक बॉटल वेगवेगळ्या असतात. आता ह्याचं निघालेलं आहे. वेगवेगळ्या ब्रँडच्या वेगवेगळ्या बॉटल्स असतात आणि वेगळं ग्ल्यू असतं. काही स्ट्रॉंग ग्ल्यू असतं किंवा कधी कधी चिकटपणा अजूनही थोडासा राहिला असेल तर काय करायचं माहिती आहे, थोडंसं तेल घ्या आणि तेलाने थोडंसं रब करा त्या बॉटलवर. जरी रब केलं ना, जिकडे तुम्हाला वाटतं आहे जिथे जिथे थोडंसं राहिलं आहे चिकटपणा किंवा वाटतं आहे असं चिकटपणा आहे, तेवढं रब केलं ना तरीसुद्धा
जेवढा काही चिकटपणा आहे तो निघून जाईल. थोडंसंच तेल वापरायचं आहे, पण आता मला तर तेलाची गरज नाही पडली. तुम्ही बघू शकता स्टिकर नाही, चिकटपणाही नाही, अगदी स्वच्छ नवीनसारखी ही ग्लास बॉटल तयार आहे. आता ह्या बॉटलमध्ये आपण काही भरू शकतो, ड्राय फ्रूट्स भरू शकतो, कॉफी, चहा जे काही ते, आणि ही बॉटल परत आपण रियूज करू शकतो. तर अशा प्रकारे तुमच्याकडे कोणताही ग्लास बॉटल्स असतील तर तुम्ही अशा ह्या क्लीन करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टिल देन बाय.